नमस्कार मंडळी, एसएच लाईव्ह चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण रेसिपीचा व्हिडिओ आहे आपला आणि आज आपण बनवणार आहोत किमा मसाला। कसा बनवायचा आणि हे पण रेसिपी पहिल्यांदा मी बाहेर खाल्लाय तसा, पण घरात आपण पहिल्यांदा बनवतोय किमा मसाला। चिकन किमा घेतला आपण, ओके 400 ग्राम घेतला आणि कसा करायचा पुढे ते आता आपण बघूया। चला, सो हा बघा 400 ग्राम किमा रेडीमेड आपण मागवला होता आम्ही। त्याला त्याच्यासाठी बघा ही टोमॅटो प्युरी 2 टोमॅटो घेतलेत, हे 2 कांदे, 3 कांदे, सॉरी 3 कांदे घेतलेत आपण, आणि हे आलं लसूण कोथिंबीर मिरचीची पेस्ट करून ठेवली, मिरची कोथिंबीर लसूण आणि अद्रक। अच्छा, आणि आता हे काय, हे काळी मिरी पावडर आणि आपले मसाले रेडी आहेत। आणि स्टेप बाय स्टेप सांगूया आता पहिला काय मॅरिनेट करायचं आपल्याला। ओके, आता मॅरिनेट कसं करायचं आहे, काय काय टाकूया। हे आपला घरगुती मसाला, लाल तिखट, हळद टाकायचे, चिकन मसाला, गरम मसाला पावडर, आणि हे चांगलं आता काय काळी मिरी पावडर पण टाकायची थोडी, चांगलं आता मिक्स करून घ्यायचं। हे पण टाकायचं का? आलं लसूण पेस्ट पण टाकायची, आपण जी पेस्ट बनवली आहे ती पण टाकायची आणि आता मिक्स करून घ्यायचं। सो हे बघा आता मस्त मिक्स करून झालेलं आहे, थोडं 5-10 मिनिटं ठेवायचे असंच। आणि पुढे आता नेक्स्ट प्रोसेस, कढई ठेवूया तापत। या आपला आजचा मेनू एकदम खतरनाक आहे, किंवा मसाला बरोबर आहे बघा। इकडे काय आहे हे बघा, आंबोळ्याचं पीठ, हे आपण रेडीमेड जे आणलं होतं जत्रेतून ना, जत्रेतून आणलं होतं, हा ते आपण आज त्याच्याबरोबर मस्त खाणार आहोत। ओके, आंबोळी आणि किमा मसाला। सो आता आपली कढई आलेली आहे गॅसवर। बघा आता इथे तेल थोडं अर्धवट, म्हणजे थोडा जास्त गरम नाही करायचं, जसं नेहमी आपण करतो। आपलं आलं लसूणची पेस्ट टाकायची, तिकडे अंगावर ओढू शकतात म्हणून आपण, अच्छा अच्छा, ही पेस्ट टाकायची होती म्हणून थोडंसं नॉर्मल गरम करायचं पहिलं, नंतर फटाके उडतील। हो, आपण तेजपत्ते पण त्याच्याबरोबर टाकणार आहोत। अच्छा, आता आपण कांदा टाकायचा याच्यामध्ये। कांद्याची क्वांटिटी जरा जास्त घ्यायची, जसं किमा तसं कांदा जास्त वापरायचा आपल्याला। अच्छा अच्छा, हा ते एक महत्वाचं सांगायचं राहिलं, किमाची क्वांटिटी असेल त्या हिशोबाने कांदा घ्या। मेन इन्ग्रेडियंट्स आहे तो किमा मसाला मधला। 400 ग्राम आम्ही घेतलाय, 300-350 ग्राम आपण कांदा घेतलाच आहे त्याच्यामध्ये। 3 कांदे वापरतात आपण, मोठ्या साईजचे। आता कांदा थोडा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला, अच्छा कांदा ब्राऊन होते जरा, थोडा भेटूया थोडा वेळ। सो हे बघा आता कांदा आपला जरा लालसर झालेला आहे, थोडा सॉफ्ट पण झालाय। आता आपण मसाले टाकूया त्याच्यामध्ये। मालवणी मसाला, जसं तुम्हाला तिखट पाहिजे तसं तुम्ही, जेवढा तिखट पाहिजे त्या हिशोबाने मसाला घ्या। हळद घेतली आता 1 चमचा, 2 चमचे चिकन मसाला 2 चमचे, मिक्स करून घ्यायचं। एकदम सोपी रेसिपी आहे नॉनव्हेज मध्ये। हो, आणि झटपट होते, झटपट होणार आहे, झटपट। किमाला वेळ नाही लागत, जास्त शिजवायचं नसतं। आणि ज्यांचा मार्गशीर्ष असेल त्यांना सॉरी, हो आपण नॉनव्हेज दाखवत आहे, आमचं मार्गशीर्ष यावर्षी नाही आहे काही कारणामुळे। सो तर आता आपण याच्या पुढे काय नेक्स्ट स्टेप काय, नेक्स्ट आपलं टमाटर प्युरी। अच्छा, ही प्युरी ऍड करायची याच्यामध्ये। आता आपण टमाटर प्युरी ऍड करू। मसाला आपले चांगले मिक्स झालेले आहेत। आता टोमॅटो पुरी टाकलेली आहे, पुरी टोमॅटो पुरी टाकलेली आहे। पुरी म्हणजे पूर्ण टाकलेली आहे असं म्हणायचं मला। कलर बघा किती छान आहे। हीच आपली ग्रेव्ही आहे किमा मधली, मेन ग्रेव्ही।
चांगली मिक्स पण किमा मसाला आठवतो मला, आपण गावावरून मुंबईला येताना खाल्ला होता. ते पण आम्हाला हॉटेल भेटत नव्हते. हा, आणि ते धाब्यावर चुकून आम्ही त्या धाब्यावर थांबलो असं झालं. 12च्या नंतर. हा, 12:30ला, आणि ते आम्ही लास्ट कस्टमर होतो त्याचे, कारण ट्रॅफिक खूप होतं त्यावेळी, गणपतीला रिटर्न येताना. त्यावेळी असा प्रसंग घडला होता. नंतर म्हटलं आज जरा आणूया घरी मस्त आणि खाऊया. आता जरा याला 2 मिनिटं आपण असं शिजू देऊया, साईडने तेल फुटेपर्यंत. अच्छा, मसाले पण आपले छान मिक्स होतील. ओके. आता आपण मेन इन्ग्रेडियंट्स टाकतोय. मीठ त्याच्यामध्ये 2 चमचे मीठ टाकलंय, छोटे चमचे. चवीनुसार. चवीनुसार मीठ टाका तुम्ही. 2 चमचे फक्त टाकू. आम्ही 2 चमचे टाकले. आमचा अंदाज आहे. हे बघा, आता आपला किमा मस्त मॅरिनेट झालेला आहे. आता त्याला आपण आता ऍड करायचं याच्यामध्ये. एकदम सुगंध भारी सुटलाय. आंबोळ्या बरोबर तर एकदम भारी लागेल. आणि भाकरी, की तुम्ही भाकरी पण घेऊ शकता याच्याबरोबर. तांदळाची भाकरी वगैरे मस्त लागते. पावाबरोबर, चपातीवर पण चांगली लागते तशी पण. खिमा पाव पण बनवू शकता. हा, पाव पण घेऊ शकता तुम्ही. खिमा पाव होते ते. खिमा पाव रेसिपी झाली बघी. आता आपण छान मिक्स करून घेऊया, एकजीव करून घेऊया. मस्त मिक्स झालेला ते. थोडस आपण आता काय करायचं, तर पाणी ऍड करायचं. पाणी add तुम्हाला जशी ग्रेव्ही पाहिजे तशी. जास्त ड्राय पण नको आणि जास्त पण पातळ नको. थोडं मिडियमच ठेवायची आपल्याला ग्रेव्ही. जशी ग्रेव्ही पाहिजे तशी पाणी ऍड करा त्याच्यामध्ये. जीवनचं बघा इथे काय चाललंय बघा, सगळं काढून ठेवलंय याने. आणि फुगे बिगे बघा, बाजूला बर्थडे आहे त्याच्यामुळे त्याचा हा टाइमपास चालू आहे. तो तिकडे बाजू बर्थडे करतोय सेलिब्रेट. बघा मस्त एकदम लुक तर एकदम भारी आलाय. आणि गरम पाणी टाकलंय ना. हो, हे गरम पाणी ऍड करूया आपण. किती आहे? 1 ग्लास नाही, अर्धा ग्लास. जास्त नाही आपल्याला. जास्त नाही करायचं ऍड. अरे त्या शिजवण्यासारखं एवढं काय नसतं त्याच्यामध्ये. ऑलरेडी ते बारीक झालेलं आहे, शिजायला वेळ नाही लागत. तर वास एकदम, सुगंध एकदम भारीच एकदम झालाय. आणि करून बघा. आणि जरा व्हिडिओवर कमेंट येऊ दे. मला माहिती आहे मी पण रेग्युलर नाहीये, पण कमेंट येऊ दे जरा. कमेंट आले की थोडं कळतं की कसा रिस्पॉन्स येते किंवा काय. रेग्युलर येण्याचा मी खूप प्रयत्न करतोय सध्या. बघूया. त्याला आपण चांगलं शिजू देऊया. हो, आता किती 5 मिनिटात होईल ना. 10 मिनिटं. 5-10 मिनिटं बघू आपण कसं होते. तुम्हाला टाइम सांगतो मी. तर आता शिजू दे जरा मीडियम गॅसवर ते. जीवनचा बघा इकडे काय चाललंय. बघा फ्रेंड आहे जीवनची, बाजूला आलेत. बर्थडेला आली ती ऍक्च्युली, गेस्ट आहे त्यांच्याकडे. किमा मस्त सुगंध सुटला आता किम्याचा. आता शेवटचा इन्ग्रेडियंट टाकला आपण, कोथिंबीर चवीनुसार टाका. सो आणि आता किमा मसाला रेडी झालेला आहे एकदम प्रॉपर. बघा ग्रेव्ही थोडीशी मस्त वाटते. आता जेवताना सांगतो तुम्हाला कसं झालंय ते. ओके, चला. बघा इथे तयार झालेला आपला किमा मसाला. इथे चालू झालेला आपला. तुम्हाला एक टेस्ट करून दाखवतो मी कसं झालंय. एकदम भारी झालंय. किमा मसाला आणि आंबोळे बेस्ट कॉम्बिनेशन झालेलं आहे. त्यांची धडपड काय थांबत नाही. सो चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सांगा आम्हाला कसं वाटलं तुम्हाला आमची रेसिपी आजची. कमेंट करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. हा बघा काय करते. चला बाय बाय. जीवन बाय बाय कर. बाय बाय कर. बाय बाय कर. मटन नाही उरलाय. बाय बाय. बाय बाय.